दोघांची सवारी बापा कुकडे चालली आता? का माय कमला, तू काय म्हणस आम्हाले हा की या बुड्यात आणि मायात काहीच सुरू नाही, काहीच नाही, आणि तुम्ही कुकडे चालले हो माय बाई? मग आता जोडप्यानं लागला ना या बायाच्या तोंडाले वटका आता लागला ना. जराशे काही सुखानं जीवन जगू देत नाहीत बाह्या. पण कुकडे निघलं की आल्याच पाहिजे, त्या टोक्याले आल्याच पाहिजेत ना. त्याचं कामच ते भागतच नाही ना असं बोलल्याशिवाय काही माहित. बापा रे, बुडीच्या बापाला गरम होऊन राहिली. हा सरळ बोलला आपण तर बुडीला उलट लागून राहिलं. बाई बाई तोंड घालायचं काही काम नाही ना. आता सरळ आम्ही दोघं चाललो. आता तुम्हाला काय करावं लागते का? मधात तोंड घालायचं काही काम आहे का? घेणं देणं विचारायचं माझं सारखं आळव जाणं बरोबर नाही. बापा आपल्या गावातल्या बायाले तोंड घालायची सवय आहे ना. त्याचं तोंड डुबवल्याशिवाय भागतच नाही ना, भागतच नाही. त्याच्या नांदी नका लागू तुम्ही. त्याच्या नांदी लागलं की तर बस आपलं वाटोळ होणार. काय आहे बापा हे डॅनी असं? काय बोलून राहिली हे कमली? आता आम्ही तर काही गलत बोललो का बापा? जे खरं आहे तेच बोलून राहिलो की नाही? जरासं बोललो नाही बापा तर काही झोंबून राहिले इले तर. मिरच्याच फुटून राहिल्या हिच्या, मिरच्याच जाऊन राहिले. पाव हे काय म्हणून राहिली तर पान जरासं बोला ना तिले, सांगा ना तुम्ही चुप बसला. जिने याच्या कुठे तोंडी लागून राहिली. घेणं देणं आपलं डोकं खराब करून राहिली कमली. आपल्याला एक तर दवाखान्यात जाणं आहे ना. अटी काय टाइमपास करतं. येईल काय धंदा या मोकाट्या येईल काही कामं धंदे नाहीत की नवरेन मोकाट सोडेल त्या. कधी यायच्या नांद नको लागत जाऊ. तू चाल मोकड्यानं आपण आपलं काम करू. डॅनी बुडे बा काही नका बोलू ना. मोकाट का आम्ही मोकाट फिरतो काय? काही बोलून राहिले मनात येईन ते, तोंडात येईन ते. आम्हाला बोलता येते ना मग. मोकाट तर तुम्ही आहे ना बापा. गावात सांड सोडेल काही केलं चालते तुम्ही ना. फक्त कसं आम्ही नाही बोललो पाहिजे काही. आम्ही बोललो की मिरच्या जमल्याच पाहिजे तुम्हाला. बाई तू काऊन अंगार घेऊन राहिली घेणं देणं? तुले म्हटलं का म्या? मग कसं माणूस रस्त्यानं चालला चबरू नाही म्हणतात. काय म्हणावं का नाही? कुकडे चालले काय चालले? तुला काय करावं लागते? त्या घरचं खाऊन राहिलो का आम्ही? मोठं भादर करून राहिली. एक शब्द बोलणं नाही मोठा आपल्याला लागला फोन का आला व? चबरली का आले मग मधात व? कसं आपले जण ऐकले जात नाही ना तर मधात चबरू नाही मग. चबरलं तर मग ऐकून घ्या दोन शब्द. कुठे चालली काय चालली? भलच्या चौकशा येतात या चोमड्या बायाले. हिंदे नाही का यायले? दुसऱ्याच्या मधात फक्त चबऱ्याचं काम सांगा बायाले. एवढंच इथे येते त्याच्या दारी जाऊ दे, याने त्याला हे बोलू दे ते बोलू दे. बस एवढंच काम आहे यायचं, तोंड घालायचं. जाय कमले, तू तर लय वांडा आहे असं माय बाई. त्यासोबत एक शब्द बोला तर तू 4 शब्द बोलशील. जाय निघ त्या रस्त्यानं कुकडे चालली तर. चाल त्याच्या नांदी नको लागू तू. मी कुठे नांदी लागून राहिली हो त्याच्या? शिल्लक आहेत त्या बाया. जास्त त्याच्यासोबत जरासं बोललं की ते अजून वाळफाळतात त्याला अजून शिल्लक चबरतात. त्याच्यापेक्षा नाही बोललं ते पोटे त्याच्यासोबत. चला आठवण लवकर. चाल 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 लवकर. दवाखान्यात जाणं आहे आपल्याला. चाल हे जागे विचार करून होतो. आता उशीर होईल तर नंबर नाही लागणार आपला. पाव चालली हे वांडा आहे पण इथं. आपण बोला काय तर ते म्हणते काय? दबत नाही बा जराशी काही. एवढं कांड करून ठेवलं तिनं पण दबली नाही बा. एवढं शिल्लक आहे ते. त्या वयात लस फाजीलपणा करून राहिली ना माय बाई ते. पोट आणलं तिनं, पोट आणलं ना तरी दबत नाही बा ते. आपल्याला शिरजोर होते. खुलेआम फिरून राहिली ते त्या डंगरासोबत ज्ञानासोबत. तिच्या नवऱ्याची तिला चिंता नाही की तो येईन आपल्याला पाहिन याच्यासोबत. काहीच घेणं देणं नाही ना माय तिले. एवढी बिनलाजी आहे ते ना माय बाई. ना आणि वरून तेच आपली शान काढून राहिली. चला माय बाई चला. त्या वांडाचा कुठे विचार करत बसता? ते शिल्लक चबरतेस ना. आणि आपण कुठे नांदी लागता तिच्या? चला जाऊ दे. पायो कमलीन हे डॅने कुकडे चालला तर पाय ना. सोबतच चालले ना माहिती. वात्या ते यश करायला चालली असतील ना. त्याचं झांगड आहे ना. फिरायला जात असतील ती फिरायला. लॉजवर जात असतील ना ते मजा मारायला. हो बरोबर आहे तुझ्या. कारण किती आहे कमलीचा नवराही घरी नाही ना. तू बी गावाला जायला आहे ना. मग हिची मजा आहे ना आता या डॅन्याबरोबर फिरायची. मस्त घुमून फिरून येते हे याच्या बरोबर. नवरा घरी नसला की मस्त बरोबर मजा मारते हे चान्सेस पाहिजेत ना. नवऱ्याला की नाही इकडे तिकडे पाठवून देते ते आणि याच्या बरोबर फिरते इकडे तिकडे. तसं नाही व. हेंबाळा वाणायचे होते. त्या डंगरीचं पोट आलं ना. ते दवाखान्यात चाललीशील ना. या डॅनानं पोट आणलं तिचं. माय व हात्या या वयात का माय बाई. हो दिसूनच राहिलं तिचं पोट. पानं तिनं कसं हात ठेवलाय पोटावर. तर माय बाई काही एवढ्या गप्पा नका करू. आता मुकाट्यानं पायाचं काम करा. कुठे चालले ते तर. चाल बरं काळ बरं आठवडा. चाल बरं आपल्याला जाण्यावर तालुक केले. अरे बुडबा राजा आले नाही तर काय म्हणून राहिले बा. सवाऱ्याचं येऊ द्या. संजय पेशल घे ना. पेशल नेऊन दे ना बुडा बुडीले. नगद पैसे घे ना पेशलचे. सवारी कुठे वाट पाहून राहिला. आम्हाला एक तर तिकडे अर्जंट काम आहे. बापा डॅनी स्पेशल ॲटोवर काम आलं बापा. नाही तर बापा 10 रुपये जीवचे सुटत नाहीत तुमच्या. थोडे बापा तुम्ही दिलदार माणूस झाले आता की स्पेशल ॲटो करून जाऊन राहिले बापा दोघच जण. कसं अर्जंट काम असलं वहिनी की आपण पैशाला पाहत नसतो बा. झटकन पैशा कटकन काम करायचं आपलं. असं काम असते. असं काम अर्जंट आहे ना आपलं. तुमचं तर काम आहे पण मग या कमलीचं काय काम आहे? तुमच्या मागे शेपूट येऊन राहिली ते तर. पाव या गावातल्या बाया काय चबरतात तर पानं. आणि मी बोलली जास्त की तुम्ही मला चुप करता मग. पानं आता पान त्याचं तोंड कसं चालून राहिलं चरचरत.
दे ना कमली, तू काय डोक्यात घेत राहायचं? आणि कोणी म्हटलं आपल्याला तर आपल्या अंगाला भुको पडून राहिले का? आपलं काम कोणतं धाम कोणतं तू भलतंच लागतो पा तू. भलतं म्हणजे डोक्यात विचार घेतं बाबा याच्या लोक हे इथले का म्हणून ते म्हणतात. तर काय बुढे बा मग कुकडे चालले तुम्ही पेशल ऑटो घेऊन? सांगसान तसं या आम्हाला. तू कोणास माही तुला सांगू मी तर कुठे चाललो काय चाललो तर? हा चालतं का तू? चालतं का? हा हे डंगर भलतंच अगं आहे ना माय बाई. आपण विचारा काय हे डंगर बोलते काय? त्या तुम्हाला तर काहीच नाही बोललं बाबा हे बुडगा. हा आणि माझ्यासोबत तर पाहणं कसं हेकडं बोलून राहिलं तर. हो तो तसाच आहे ना डॅनी आहे तो. ज्याला लईनी असला त्याला लईनी आहे तो. नाही तर कसा खरळपट्टी काढते तो मग कोणाची. मला कसा काय बोली? मानवऱ्याचा मित्र आहे बापा तो. जिगरी दोस्त जिगरी. बरोबर आहे त्या तुमचा घरोबा आहे ना घरोबा. मग तुम्ही काही बोलल्या तर ते बुडं काही बोलत नाही का तुम्हाला? अहो चला ना बापा चला ना. काय गप्पा जुळून राहिले तुम्ही? माय पोट लय दुखून राहिले ना बापा. लय दुखून राहिले ना. असं वाटते बाहेरच पडते का काय सांगा आता. लवकर चला ना लवकर. संजू संजू काढ बरं ऑटो काढ बरं झटकनी चल. पण बाबा पैसे गिसे तर पहिले ठरवून घेऊ द्या. हा 300 रुपये लागतील. 300 बाबा 300 सांगून 350 घे पण झटकनी चाल. टाइमपास नको करू. हा आपल्याला ते कसं रणगण गणगण पटत नाही. कुठे झाले जास्तच पैसा झाला वाटते लेख. हा लेख फडफड करून राहिले बुडाचा डायरेक्ट. दोन बोलल्या बुडा पैसा जिंक राहिला बा. नाही तर बुडाचा 10 रुपये मागं पुढे पाहिजे. हा एसटीन जातो म्हणते ना. असतं बाबा लयच हे करून राहिला बुडा. चला बुडे बा बसा. चाल कमली चाल चाल पटकनी. चला चला. पावा त्या पावा गेली की नाही डंगरान डंगरी. लय हे बुडं अगं आहे ना माय बाई. जरा सगळे शब्द खाली जाऊ देत नाही बा. आणि ते कमली तर त्याच्यापेक्षा डेंजर आहे. देव माय जाऊ दे ना. तिचं पोट येलाय आता ते दवाखान्यात गेले. जाऊ दे. कुठे त्याच्या नांदी लागून राहिली. आपण बोलतो काय आणि ते बोलतात काय. शिल्लक ते जास्त. जाऊ दे. माय आता काही नांदी लागायला पुरत नाही कोणाच्या. मस्त डंगरा डंगरी फिरून राहिले पण. मस्त मजा करून राहिले पण. ऐश करून राहिले ऐश. हा माय बाई चला आठवून लवकर. तेच होऊन राहिला ऐश. आणि आपली वहिनी इकडे सजा कोण ऐकलं तर अजून बोलणे खायचे धंदे. चला लवकर उठून. चला चला. भाण्याजी माय व काय म्हणता? अब तुला गोष्ट विचार नव्हती बा. विचारा ना काय म्हणतात? नाही व कसं त्या डॅनी जाणं त्या कमलेला दिवस नाही राहिले का. हा तर कसं बा आता कमलीची काळजी कशी काय घ्या. काय खाऊ घाला तिले काय पिऊ घाला. हा कसं आता बायाला माहित असते. हा सांग ना तू. हा तुम्ही तर मला असं विचारून राहिले की तुम्ही ना जसं मला आता त्या आपल्या भाण्याच्या वेळेसलाच खाऊ घातलं होतं. आणि तुम्ही काय काय खाऊ घातलं तुम्हाला माहित नाही का? तो आपला जमाना वेगळा होता. पण आता बदलेला आहे ना काल. आताच्या नैतुर्ण्या पुरे काय खातात. काय काय लेकरेल काय देतात बा. कसं काय असते ते तर माहित असेल ना तुला. आता सांगत असतील ना नैतुर्ण्या पुरी तुला. मला काही एवढं माहित नाही बापा. मी काही भांड्या चौकशा करत फिरत नसतो गावात. अव सांग ना. हा काय कसं काय करावं लागते काय नाही. आता कसं तिला 3रा महिना चालू आहे. सांग ना आता कसं बायचं माहित असते बायले कसं काय करावं लागते काय नाही तर. दवाखाना चालू आहे ना बापा तिचा. डॉक्टरनं सांगलं नाही का तिले? तुम्ही मला विचारून राहिले तर आपलं सांगणं कसं डॉक्टरांचं सांगणं कसं. डॉक्टर बरोबर सांगत असतात. हो डॉक्टर तर सांगतेस पण आता तुला काय माहित असेल तर सांग तू. हा कसं आता आपली घरची गोठ आहे. कसं तेच आता कसं कमलीची काळजी घेणार कोण नाही ना. अंड्यानी पडला एकटाच. त्याचा लफला आहे. मग अजून घोर आहे तो. बाई जो जाऊ शकते पण कसं डॅनी घडी नाही जाऊ शकत. म्हणून कसा विषय हा. तो विषय मला सांगू नका बरं. मी त्या लफडेखोराच्या मागे पडत नसतो. मला त्याचं काही घेणं देणं नाही. आणि तुम्ही त्याच्या मनात पडत नका जात जाऊ. त्या वयात कोणी कोणाचे डेबरे आणत असते का? पोट आणत असते का? त्याने तिने लाजच सोडली बापा. कमलीला लाज नाही बापा. त्या डॅनीला लाज नाही. आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला नाही. तुम्ही त्याच्यासोबत असताना. तर तो दोस्त आहे आपला आता काय सोडून देतो काय. पण कशाची लाजन काय. माणसाचं मन झालं केलं आता राहिलं. दिवस राहिले त्या कमलीला. आता काय करणार आहे तो डॅनी. अळप झडप मध्ये. पण आता एवढं काय हे. तुमचा दोस्त आहे की नाही. मग तुम्ही पाहणं काय करायचं आहे तर. माया काय डोकं खाऊन राहिले तुम्ही सोबत असताना त्याच्या. मग सगळं माहित असायला पाहिजे ना तुम्हाला. मला काय विचारून राहिले. काय बोलून काय राहिली व. आपण आपलेच आपल्या माणसाला आपण मदत करणाऱ्या का गावातले लोक येतील का. आता कसं डॅनी मा दोस्त आहे. आणि डॅनी पासून आता कमलेले दिवस राहिले तर मग आपल्याला मदत करायला लागेल की नाही करायला लागेल ना. डॅनीचं लेकरू म्हणजे मा लेकरू की नाही. मला ते काकाच म्हणी नाही. माझा येईन तो मग. हो ना मला काकू म्हणे ना मग तो. काय बापा कुकडच्या कुकडे बोलून राहिले निरा. लाज जाय धंदे. तुम्हाला लाज नाही बापा. आणि त्या डॅन्याला नाही. आणि त्या कमली त्याच्यापेक्षा नाही. पोट आणलं तिनं. काय बापा काही खरंच नाही बापा. काही खरं नाही राहिलं आता. काय बोलतो तू अशी काय बोलून राहिली. झाला आता ते अचानक. काय करा ना मग अचानक. तुम्हाला लेकरं होऊ द्या ना. खनच काय. भाण्याल भाऊ पाहिजे आपल्याला. जमते का मग. टाकले का तुम्ही? लाज जाय धंदे करून राहिले काय. करसान नाही तर मारसान चान्स कुकडे.
मी काय तुला का बाहेर जाणच मारणारा दिसतो का हा? बाहेर जाणच मारणारा दिसतो का? हा, काही आहेस मग तू? हा, घरची भाकर सोडून बाहेरची खाणार आहो का मी? तू असल्यावर काल जाऊ मी बाई? हा, जमत असेल तर सांग ना मग. हा, आपणच करून टाकू दळाल का नाही. हा, दुसरं मी काहीचे काही बघू नका बरं. तुम्हाला त्या डॅण्याचं पाणी लागलं काय? हा, तुम्ही तसे धंदे करायला लागले का आता? तोंड फुटलं बाबा तुम्हाला बिनिरा. कुकरच्या मुकडे बोलणं चालू आहे. जाऊ दे. हा, मजा होती ते जाऊ दे. हा, चाल मग येतो मी. हा, आणि काही कसं माहित पडलं तर मला सांग मग. या बाबा या, सांगतो काही माहित पडलं तर. लावते काही डॉक्टरने आपला नंबर लवकर लावते काय? हा, अर्धा घंटा झाले बा आपण बसेला होता. एक तर माझ्या नाटी तारा सैन्य होऊन राहिला ना. कसं पोट दुखून राहिलं, बसले नाही जाऊन राहिलं तरी बसेला बाबा मी. म्हटलं आता येतील मग येतील, काय माहित बाबा कधी येतात हे बी. काय त्या डॉक्टरला काय तू काय एकटीच लाडकी आहेस काय? हा, सारे पेशंट पाहा लागतात. आता आपल्या अगोदर येऊन बसल्यात काही लोक, तेले पाहिन की तुले पाहिन पहिले. काही हेंबाळ्यासारख्या गोष्टी करत आहे तर कमले तू. जर ही कशी काही स्वतःच लागेल ना तुले. बाबा एकटी लाडकी नाही मी, पण माझ्या लय पोट दुखून राहिलं ना. आता जास्त दुखलं ज्याचं त्याला पहिले धाडतात बा आता डॉक्टरींजवळ. पण मग येते बाबा अजून नाही येऊन राहिली. किती पोट दुखून राहिलं माया. कोणाला सांगू सांगा ना. थांब न येते ना आपला नंबर. तू गडबड करू नको बा. दुखते तर अजिबात करू नको. हो मला ह्या त्रास काही सैन्य होऊन राहिला बापा. मला कसंच होऊन राहिलं आता. हे कसं पाडून टाका बा तुम्ही आता. त्याच्याशिवाय काही बजेट नाही होत आहे बरोबर. कसं आहे आता या वयात माझ्यानं ते लेकरू सांभाळले जाणार नाही ना. आता कोण सांभाळीन त्याला आता लेकरू पैदा करून. त्याच्यापेक्षा बापा पाडून टाकलं ते पुरते आता. कमले आता पाडून टाकायची गोष्ट करून राहिली तू. हा, किती झटके घेतले आपण, किती चक्रा मारल्या दवाखान्याच्या. पण आता खाटा पेंडावर येऊन राहिलं तर तू काय म्हणतो पाडून टाक. सांग आता मला किती खुशी होती माझ्या लेकराची. आणि तू आता अशी करून राहिली बा, पाडून टाका म्हणून राहिली. हो बापा माझ्या हा त्रास नाही सैन होऊन राहिला ना बापा. खूप पोट दुखून राहिलं ना. हा, मग काय करू मी आता सांगा ना. एवढं पोट दुखत असते का? पण माझ्या दुखून राहिलं ना. कोणाला सांगू मी. पा एवढं लेकरू मा पदरात टाकतो माझा मा हाती दे बापा. मग लागलंच तर काही करू नको. लागलंच तर मीच करतो ना त्याचं सारं. फक्त कसं हे पोरग कसं होऊ दे बा तू. पाडून टाकायची गोट नको करू तू. हो बापा काय बोलून राहिले तुम्ही. की मा पदरात टाकले करू. पण माझ्याने हे सैन्य होऊन राहिलं ना. 9 महिने कसे काढू मी सांगा ना तुम्ही. 9 महिने कसे काढू बापा. पहिलेच तर आपलं लफडा आहे बापा. आणि माझ्या नवऱ्याला माहीत जर पडलं, माझं पोट जर दिसलं तर सांगा ना. तो म्हणणार नाही का मला की हे कोणाचं पोट आणलं तू ना. कोणाचं आणलं, कोणाजवळ झपली तू, असं म्हणणार नाही काय? कमली चूप बस बरं आता. आता डॉक्टरीन काय म्हणते काय सांगते ते पाहू पहिले. हे आता ह्या विषय बंद करतो. पाड्याचा आणि पुड्याचा आणि हे करायचा आणि ते करायचा. हे काम तो धंदे करू नको आता. हो बापा तुम्ही म्हणून राहिले की लेकरू राहू दे. पण मग मी माझ्या नवऱ्याला काय उत्तर देऊ. माझा नवरा म्हणणार नाही का मला हे एवढं मोठं पोट तुला कोणाचं आणलं म्हणून म्हणणार नाही काय? माझ्या बापा छातीवर बसीन ना. माझ्या ढुंगणाचे साल्ट काढीन ना तो. मग काय करसान तुम्ही सांगा ना. तू या नवऱ्याचं टेन्शन घेऊ नको. त्याचं काय करायचं तर मी पाहिजे. काय आहे तर मी त्याला सांगेन खंदन की मला लेकरू मा ताब्यात देतो बापा. मग तू बायको घेऊन तू कुकडे जा काशी कर तिकडे. पण कसं आता पहिले आपल्याला लेकरू होते कमले आता. मग टेन्शन घेऊ नको. चला आजीबाई नंबर आला तुमचा. चला बाबा चला लवकर. डॉक्टरीन साहेबाजवळ नंबर आला बाबा आपला. चला लवकर. हो चाल. या आजीबाई आजोबा या. कशी काय तब्येत आता? बरं वाटते ना? कायचं काय माय बाई तब्येत बरोबर आहे माझ्या डॉक्टरीन साहेबा. पोट कसं दुखून राहिलं ना बापा. जीवाचा सगळा आटापिटा होऊन राहिला ना या पोटाच्यानं. कसं होऊन राहिलं बापा. डॉक्टरीन साहेबा बापा पोटाचे सगळे आतडे जमा होऊन राहिले ना बापा. आकांत होऊन राहिला ना जीवाचा. कसं होऊन राहिलं मा पोटात बापा. लेकरू आहे की शैतान आहे काय माहित बापा. खाल्ला घास अंगी लागू देऊन राहिला ना. काही समजून नाही राहिलं बापा मला तर. हो आजीबाई प्रेग्नन्सी मध्ये ह्या गोष्टी होतच असतात ना. थोडंफार पोट दुखतच असते. माय डॉक्टरी काय म्हणता बापा तुम्ही. थोडस दुखतच असते. मी बापा लोटांगण घेऊन राहिले ना. 3-4 दिवस झाले लोटांगण घेऊन राहिले ना. तरी पोट बशाचा पत्ता नाही ना बापा. हो आजीबाई मी मागच्या वेळेस काय सांगितलं होतं तुम्हाला. काय सांगितलं होतं की 1 महिन्याच्या गोळ्या संपल्या की तुम्ही मला दाखवायला यायचं. पण तुम्ही लेट केलं ना. किती दिवस लेट केलं? 15 दिवस लेट झाले तुम्ही. हो डॉक्टरीन साहेबा तुमचं लाख बरोबर आहे बापा. मला लय आठवण होती ना. पण या आमच्या बुड्याला आठवण नाही ना बापा. या बुड्याला मी ना हात धरू आणलं बापा. म्हटलं चला दवाखान्यात. आपल्याला 15 दिवस उपर झाले. म्हटलं मॅडम ना आपल्याला 1 महिना झाल्यावरच बोलावलं होतं. पण नाही ऐकी नाही ना हा माणूस. आबाजी हे कसं काय बापा. तुम्ही काळजी घेत नाही वाटते आजीची. बाई डॉक्टरीन बाई काय काळजी घेऊ सांग ना तू. खायला अनाज नाही मा घरात. दवाखान्यात कुठून पैसे लावू बुडीले सांग ना तू.
निराधारवर जगून राहिलो आम्ही. आता कसं हे गडबड झाली आमची ज्यानं, पण आता आमच्या ज्यानं पैसा नाही लावल्या जाऊन राहिला बा. मग काय करतं सांग ना तू. आणि तुही बापा महिन्याच्या महिन्यात 15 दिवसा बोलवून राहिली, आणि खर्चही उसाक नाही ना. 5 आणि 6 हजार रुपये जातात. हो आबाजी, मी कसं तुमची परिस्थिती समजू शकतो आता, पण कसं आता दवाखाना तर करावाच लागेल ना, त्याच्याशिवाय उपाय नाही आता दुसरा. डॉक्टरीन साहेबा, आता काय सांगू बापा तुम्हाला, या बुड्याच्या पैसे लावणं जीवार येतात ना बापा, पैसे लावणं जीवार येतात ना. कसंही म्हणून बोलून बापा मी घेऊन येतो या बुड्याले दवाखान्यात, नाही तर या बुड्या मला दवाखान्यात आणत नाही ना. म्हणते फक्त मला लेकरू पाहिजे. आता लेकरू तोंडाचं आहे काय, पैसे तर लावाच लागतील की नाही. हो आबाजी, आजी बोलून राहिला ते बरोबर आहे काय? बापा सारं बरोबर आहे बुढीचं. बुढी काही चुकली नाही बापा. तुम्ही जे म्हणून राहिला मॅडम तेही खरंच आहे. पण आता कसं पैसे पुढे नाही जात आहेत ना बाप्पा. पैसे नाहीतच माझं, मी काय करू आता. उसने पासने आणले बाबा आणि आणलं दवाखान्यात, सोय नाही ना माई. हो आबाजी, मी आता माझी फी काही घेत नाही. कसं तुम्ही गोळ्या औषधी घ्या आता. बाळ वगैरे सर्व व्यवस्थित आहे. आणि तुम्ही जे म्हणता ना की पोट दुखून राहिलं, मी त्याच्यासाठी गोळ्या लिहून देतो तुम्हाला. त्या गोळ्या घ्या, त्याला कसं पोटाला जरासा आराम पडेल. तर मॅडम आता काही दुखलं नाही पाहिजे बा बुढीचं. घडी दवाखान्यात याचं काम नाही पडलं पाहिजे बा. कशी खाली लोटांगणच करते. मागे पुरी फुदाक लावते ना. हे मला काही सुचत नाही बा. मग पैशाची जराशी अडचण असते आमच्याजवळ. म्हणून कसं बा चांगल्या तगड्या गोळ्या द्या बा बुढीले. काही टेन्शन घेऊ नका आबाजी तुम्ही. मी ह्या गोळ्या दिल्या ना, याच्यातच काम होऊन जाईल तुमचं. फक्त कसं गोळ्या व्यवस्थितशीर घ्या. बाबा मग हाताने देतो बाबा बुढील गोळ्या मी. मग हाताने देतो. बरं या मग, या तुम्ही आता. Kiran